नमस्कार मंडळी, आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। लाडू म्हटला की तो मस्त गोल गरगरीत असावा, दाणेदार मौसूत असावा, अजिबात न रेलणारा, टाळ्याला न चिकटणारा। आज आपण परफेक्ट बेसन पुरीचा लाडू बनवतोय किंवा याला दामट्याचे लाडूही म्हटले जातात। अर्धा किलो डाळीच्या अचूक प्रमाणात परफेक्ट सुबक आणि चविष्ट लाडू आपण बनवणार आहोत। तर लाडू बनवण्यासाठी इथे अर्धा किलो हरभरा डाळ घेतली आहे, अर्धा किलो आणि वरतून एक मूठभर डाळ मी एक्स्ट्रा घातली आहे, कारण बेसन पीठ गिरणीतनं दळून आणताना थोडंफार पीठ गिरणीत लागतं आणि आपलं पीठ कमी यायला नको, म्हणून अर्धा किलो आणि वरतून मूठभर एक्स्ट्रा घ्यायची। डाळ स्वच्छ निवडून 2 तास उन्हात वाळवून घ्यायची। त्यानंतर आता इथे कढई गरम केली आहे, यामध्ये ही संपूर्ण हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ घालायची। कढई व्यवस्थित गरम केली आहे, गॅस मंद ठेवायचा आणि सतत मिक्स करत डाळीतनं हलका हलका सुगंध यायला लागेल आणि हलकासा रंग बदलू लागेल इतपत डाळ भाजून घ्यायची आहे। डाळ भाजताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही, डाळ जास्त लाल होऊ द्यायची नाही किंवा करपू द्यायची नाही, नाहीतर लाडूचा रंग खूप लालसर किंवा काळपट येऊ शकतो आणि लाडू चवीला करपट देखील लागू शकतात। म्हणून मंद आचेवर हलका सुगंध येईपर्यंत आपल्याला डाळ भाजायची। अर्धा किलो डाळ मंद आचेवर भाजण्यासाठी 9 ते 10 मिनिटं लागतात। इथे मी संपूर्ण डाळ भाजून घेतली, मस्त डाळीचा घमघमाट पसरलाय, हलकासा रंग बदलायला सुरुवातच झाली आहे। लगेच गॅस बंद करायचा आणि डाळ एका ताटात काढून घ्यायची। डाळ ताटात काढल्यानंतर संपूर्ण गार करायची आणि गिरणीमधून रवाळ असं पीठ दळून आणायचं। गिरणीमध्ये जर सांगितलं लाडूसाठी पीठ दळून द्या तर ते छान असं रवाळ दळून देतात, खूप बारीक दळून घ्यायचं नाही। डाळ गार करते, दळून आणते, मग आपण याचे लाडू करूया। तर इथे बघा, डाळ गार झाल्यानंतर छान असं पीठ दळून आणलं आणि मस्त रवाळ दळून दिलेला आहे। बरोबर वजनी अर्धा किलो भरले, म्हणून वरतून मुठभर डाळ एक्स्ट्रा घालायची, म्हणजे थोडंफार पीठ गिरणीला जरी लागलं तर आपलं बेसन बरोबर अर्धा किलो येतं आणि आपलं प्रमाण चुकत नाही। आता हे बेसन पीठ आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचं आहे। तर इथे मी तुम्हाला वजनी प्रमाण सांगणार आहे, कारण वजनी प्रमाण घेऊन लाडू करणं अगदी सोपे जातात। म्हणून अर्धा किलो चणा डाळीचे आपण लाडू करतोय, तर हे बेसन पीठ संपूर्ण चाळून घ्यायचं आहे। बेसन पीठ चाळून घ्यायचं म्हणजे वरती एखाद दोन अख्खी डाळ राहिली असेल, काही घाण काही कचरा असेल ते निघून जातात आणि आपले लाडू करताना व्यवस्थित करता येतात। या पद्धतीने जाड चाळणीने व्यवस्थित बेसन पीठ स्वच्छ चाळून घ्यायचं आहे। बेसन पीठ करताना फक्त काळजी घ्यायची की अर्धा किलो डाळीवर एक मूठभर डाळ एक्स्ट्रा द्यायची। आता आपल्याला याच्या पुऱ्या करायच्या आहे, पुऱ्या छान मऊसूत याव्या म्हणून एक चमचाभर तेल घालायचं आणि थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार। लाडू करत असलो तरीही मीठ घालायचं, थोडंसं मीठ घातल्याने गोडाच्या पदार्थाची चव अजूनच छान लागते। आता साधं पाणी घालून छान घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं। पाणी घालताना खूप घाई करायची नाही, थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित पीठ भिजवायचं, कारण बेसन पीठ भिजवताना पटकन पातळ होऊ शकतं आणि पातळ झाल्यानंतर मग तुमच्याकडे काही पर्याय उरणार नाही, वरतून एक्स्ट्रा बेसन वाढवावं लागेल आणि प्रमाण चुकेल। म्हणून थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित पीठ मळायचं। तुम्ही बघू शकतात इथे मी पाणी घालण्याची अजिबात घाई करत नाहीये, थोडं थोडं पाणी घातले आणि त्यामध्ये व्यवस्थित याला मळून घेण्याचा प्रयत्न करते। तर या पद्धतीने थोडं थोडंच पाणी घालून व्यवस्थित घट्टसर पीठ भिजवायचं आहे। तर संपूर्ण पीठ भिजवण्यासाठी मला 1 ग्लास आणि वरतून अगदी थोडंसं इतकं पाणी लागलं होतं, म्हणजे अर्धा किलो डाळीच्या बेसनासाठी 1 ग्लास आणि वरतून 3-4 चमचे इतकंच पाणी लागतं। या पद्धतीचं घट्टसर पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे। पीठ भिजवायला 2-3 मिनटं कमी जास्त लागले तरीही चालतील, पण पाणी पटकन घालण्याची घाई करू नका। या पद्धतीने छान पीठ मळून घेतलं। छोटासा गोळा घेऊन बघायचा, गोल करून त्याला दाबून बघायचा, त्याच्या कडेला चिरा जात नाहीये म्हणजे परफेक्ट हे भिजलंय, कारण आपण 10 मिनिटाला मुरवणार आहोत, हे अजून थोडंसं दाटसर होतं। तर या पद्धतीने पीठ मळून घेतलं, याला एका बोलमध्ये काढून झाकून 10 मिनिटं बाजूला ठेवूया, म्हणजे पीठ चांगलं फुललं जाईल। एक 10 मिनिटं याला छान भिजवून घेतलं, पीठ आपलं सेट झालेलं आहे। याचे पटापट गोळे करून घेऊया। थोडंसं हे घट्ट झालेलं आहे, तर नेहमीच्या पुरीपेक्षा थोडासा मोठा किंवा 2 पुऱ्या होतील तितका एकच गोळा करायचा आहे, म्हणजे 2 पुऱ्यांसाठी आपण जितकं पीठ घेतो त्याचा एकच गोळा करायचा आहे। तर असे संपूर्ण गोळे मी संपूर्ण पिठाचे करून घेते। तर इथे मी सगळेच गोळे करून घेतले, एका बोलमध्ये ठेवले। एक गोळा काढून घ्यायचा आणि बाकीचं झाकून ठेवायचे, म्हणजे कोरडे पडत नाही। लाटण्यासाठी पोलपाट घेतलंय आणि थोडंसं तूप लावून आपल्याला ही पुरी लाटायची आहे। तर पुरी लाटताना खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही, मध्यम अशी लाटायची, खूप मोठी करायची नाही। पुरी लाटताना मी इथे तूप वापरते, कारण मी ह्या पुऱ्या साजूक तुपातच तळणार आहे। तुम्हाला तेल लावायचं असेल आणि तेलात तळायचं असेल तरीही चालतात, पण साजूक तुपामध्ये पुरी तळून लाडू केले की लाडू चवीला उत्तम अप्रतिम लागतात।
तर सगळ्याच पुऱ्या या पद्धतीने लाटून घेते आणि एकावर एक जास्त पुऱ्या ठेवायच्या नाही, 2 ताटांमध्ये ठेवून घेतल्या तरीही चालेल। सगळ्या पुऱ्या या पद्धतीने आता मी लाटून घेते। तर इथे सगळ्या पुऱ्या लाटून झाल्या, तूप गरम करायला ठेवूया आणि पटकन आपण पुऱ्या तळून घेऊया। तर 2 ताटांमध्ये ठेवल्या, एकावर एक जास्त ठेवल्या की चिकटण्याची शक्यता असते। तर लाडू मी इथे तुपात करते म्हणून यामध्ये साजूक तूप घालून घेते। तुपामध्ये लाडूची पुरी तळली की लाडू छान लागतात। तुम्हाला तूप घेणं शक्य नसेल तर तेलामध्ये तळलं तरीही चालेल। तूप छान कडकडीत गरम करावं, गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा, पुरी घालायची, वरती येऊ लागली की हलकासा झाऱ्याने दाब द्यायचा म्हणजे टम्म फुगली जाते आणि पुरी छान बदामी लालसर रंगावर तळून घ्यायची। पुरी तळताना खूप पिवळसर किंवा पांढरट ठेवायची नाही, मग लाडू असे कच्चे लागू शकतात किंवा पुरी कच्ची राहू शकते, म्हणून छान बदामी रंगावर तळायची। आणि पुरी तळताना खूप जास्त लाल किंवा अगदीच करपट करायची नाही, नाहीतर लाडूचा रंग खूप काळपट येऊ शकतो। मस्त अशी पुरी बदामी रंगावरतीच तळून घ्यायची। या पद्धतीने दोन्ही बाजूने छान लालसर बदामी रंगावर पुरी तळून घेतली आहे। पुरी तळताना ती फुगायलाच हवी असं काहीच नाही, एखादी पुरी नाही फुगली तरीही चालते, कारण शेवटी यांना आपल्याला चुरायचंच आहे। मध्यम जाडीची लाटलेली असली की पुरी व्यवस्थित फुगते। या पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपण आता तळून घेणार आहोत आणि एका ताटात काढून घेणार आणि थोडेशा त्यांना गार करून घेणार आहे। तर एकूण एक पुरी मस्त टम्म फुगते, 1-2 पुऱ्या फुगल्याही नव्हत्या। तर सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या, थोडा वेळ गार केला, एक 5-10 मिनिटं। आता ह्या पुऱ्या आपल्याला चुरून घ्यायच्या। थोड्याशा गार झाल्या की पटकन चुरल्या जातात। बेसन आपलं रवाळ होतं, आपण घट्ट भिजवलं होतं, खूप जास्तही घट्ट भिजवायचं नाही पीठ भिजवताना, नाहीतर लाटताना जड जाऊ शकतं। आता या पुऱ्या आपल्याला छान अशा चुरून घ्यायच्या या पद्धतीने, अगदी झटपट चुरल्या जातात। थोड्याशा 5-10 मिनिटं गार झाल्यावर चुरल्या की पटकन चुरल्या जातात। गरम गरम असताना हाताला चटकेही लागतात आणि व्यवस्थित चुरली जात नाही। इथे माझी ही एक पुरी व्यवस्थित फुगली नव्हती, तीही आपण चुरून घेऊया। एखाद्या वेळेस होतं एखादी पुरी नाही फुगली जात। सगळ्या पुऱ्या आपण शक्य होईल तितक्या छान बारीक चुरून घेऊया। सगळ्या पुऱ्या छान चुरून घेतल्या, एक 5-10 मिनिटं गार केल्या, त्यानंतर एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यात काढून छान बारीक रवा असतो तसं आपल्याला यांना मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। पुऱ्या चुरल्यानंतर थोड्या गार होऊ द्यायच्या आणि मगच वाटायच्या। मिक्सरचं भांडं अगदी कोरडं असायला हवं, पाण्याचा अंश देखील यामध्ये नको। आता छान बारीक रवा होईपर्यंत किंवा रवाळ होईपर्यंत वाटून घ्यायचे। अगदी अर्धा मिनिटं सुद्धा लागत नाही, पटकन वाटलं जातं। एका मोठ्या भांड्यात किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं। आता सगळ्याच पुऱ्यांचा जो चुरा आहे आपण याच पद्धतीने वाटून घेऊया। या पद्धतीचीच कन्सिस्टन्सी असायला हवी, यापेक्षा जाड किंवा यापेक्षा जास्त बारीक करायचं नाही। या पद्धतीने रवाळ अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे। उरलेल्या सगळ्या पुऱ्या अशाच वाटून घेते। तर इथे बघा संपूर्ण पुऱ्या वाटून घेतल्या, अगदी मोकळा सुटसुटीत आपला पुरीचा चुरा तयार आहे किंवा मग लाडूचा बेस तयार आहे। आता आपण लाडूसाठी पाक तयार करून घेऊया। तर पाक करण्यासाठी आपण अर्धा किलो हरभरा डाळ घेतली होती, त्यासाठी अर्धाच किलो साखर घ्यायची। साखर आणि डाळीचं समप्रमाण ठेवायचं म्हणजे लाडूची चव परफेक्ट गोड होते। आपण ही अर्धा किलो साखर कढईमध्ये काढून घेतली। कढई थोडीशी खोलगट घ्यायची, जास्त पसरट घ्यायची नाही। आता या साखरेचा आपल्याला एकतारी पाक करायचा आहे। तर पाक करण्यासाठी साखरेमध्ये पाणी किती घालायचं, तर साखर बुडून वरती हलकासा पाण्याचा लेयर राहील इतकंच पाणी घालायचं। तर मला अर्धा किलो साखरेसाठी 220 ते 230 ml इतकंच पाणी लागलेलं आहे। साखर बुडून हलकासा पाण्याचा लेयर आहे किंवा फक्त साखर बुडेल इतपतच पाणी घालायचं। आता गॅस मोठा करायचा आणि मोठ्या आचेवरती साखर पाण्यामध्ये विरघळून पाकाला उकळी येईल इतपत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर 250 ml चा पाण्याचा ग्लास असेल तर त्याने तुम्ही 3/4 ग्लास म्हणजेच पाऊण ग्लास पाणी घालायचं किंवा मग फक्त साखर बुडेल इतकंच पाणी घालायचं। आता पाक तयार करताना लाडूचा रंग छान असा पिवळसर यावा म्हणून आपण यामध्ये 2 चिमूट खाण्याचा पिवळा रंग घालतोय। रंग घालणं अगदी ऑप्शनल आहे, बेसनाचे लाडू आहे म्हणून त्याचा रंग छान असा पिवळसर येतोच, पण अगदी बाहेरसारखा दिसावा मार्केटसारखा म्हणून यामध्ये 2 चिमूट रंग घातलेला आहे। आता ही साखर छान ढवळून घ्यायची आणि मोठ्या आचेवरती साखर पाण्यामध्ये विरघळून पाण्याला छान उकळी येईल तोपर्यंत शिजवून घ्यायचं। तर इथे बघू शकता साखर छान पाण्यामध्ये विरघळलेली आहे आणि उकळी आली आहे। आता गॅस मंद करून साखरेचा एकतारी पाक होईपर्यंत शिजवायचं। तर एकतारी पाक होण्यासाठी मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं लागतात किंवा एखाद मिनिटं कमी किंवा जास्त लागू शकतो।
तर साखर अशी छान अशी विरघळून घ्यायची. पाक आपल्याला एकतारीच करायचा आहे. पाक जर एकतारीच्या अलीकडे राहिला तर पाक पातळ होईल, लाडू खराब होण्याची शक्यता असते. आणि पाक जर एकतारीच्या पुढे गेला तर लाडू कडक होऊ शकतात. तर आपल्याला परफेक्ट एकतारीच पाक तयार करून घ्यायचा आहे. अर्धा किलो साखरेसाठी फक्त 220 ते 230 mlच पाणी वापरायचं. 250 mlचा पाण्याचा ग्लास असेल तर 3/4 कपच पाणी घालायचं, किंवा एक परफेक्ट अंदाज आहे की फक्त साखर बुडेल इतपतच पाणी घालायचं. मोठ्या आचेवर उकळी आल्यानंतर गॅस बंद करून एकतारी होईपर्यंत शिजवून घ्यायचा. तर पाक मध्ये मध्ये चेक करत राहायचा. जर तुमचा पाक चुकून एक तारीपेक्षा पुढे गेला, 2 तार होऊ लागले, तर त्या पाकामध्ये 1-2 चमचे पाणी वाढवायचं. थोडासा पाक पातळ होऊ द्यायचा. एक तारी झाला की मगच वापरायचा. तर इथे बघा पाक आधीपेक्षा भरपूर घट्ट झालेला आहे आणि चिकट लागायला लागलेला आहे, यावर फेस येऊ लागलेला आहे. आता आपण पाक चेक करूया. गॅस मी मंदच ठेवला आहे. पाक चमच्यावर घ्यायचा. गरम गरम असताना लगेच चेक करायचा नाही, कारण तो व्यवस्थित चेक केला जात नाही. थोडासा गार होऊ द्यायचा, त्यानंतर बोटावर घ्यायचा आणि बघा परफेक्ट अशी याची एक तार तुटते. अशी एक तार तुटायला लागली की समजायचं आपला एक तारी पाक तयार झाला आहे. असा परफेक्ट एक तारी पाक आपल्याला लाडूसाठी हवा, म्हणजे लाडू खराब होत नाही किंवा मग लाडू कडक देखील होत नाही. असा परफेक्ट एकतारी पाक असावा. आपला पाक तयार आहे. गॅस बंद करूया. एकूण 5 ते 6 मिनटं लागतात. एखाद मिनटं कमी जास्त लागू शकतो. गॅस बंद केला. आता हे लाडूचं जे मिश्रण आपण सुरुवातीला तयार केलं त्यामध्ये पाक घालायचा. आता आपण साखर कितीही मोजून, पाणी कितीही मोजून घातलेलं असलं, आपल्याला परफेक्ट प्रमाण माहीत असलं तरी संपूर्ण पाक एका वेळेला अजिबात घालायचा नाही. पाक थोडा थोडा करूनच मिश्रणात घालायचा आणि एकजीव करायचा. डाळीच्या क्वालिटीनुसार पाक कधी कधी संपूर्ण लागतो, कधी कधी थोडासा पाक उरू देखील शकतो. म्हणून मिश्रण पातळ व्हायला नको म्हणून थोडा थोडासा पाक यामध्ये घालायचा आणि एकजीव करायचा. एकजीव करताना 1-2 मिनटं जास्त लागले तरीही चालेल, पण पाक एकदम जास्त घातला तर मिश्रण पातळ होतं आणि लाडू होऊ शकत नाही त्याचे, किंवा मग त्याला 6-7 तास आपल्याला सुकवावं लागतं आणि मग लाडू करावे लागतात. म्हणून काळजी घेण्यासाठी थोडा थोडा पाक घालायचा आणि एकजीव करायचा आहे. कधी कधी डाळ खूप सारं पाणी शोषते म्हणून संपूर्ण पाक लागतो, कधी कधी थोडाफार पाक उरतोही. तर मी देखील थोडा थोडासा पाक घालून व्यवस्थित एकजीव करून घेते. व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने. तर या पद्धतीने इथे छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आणि मला आता हे थोडंसं कोरडं वाटतंय म्हणून मी थोडासा पाक यामध्ये अजून घालणार आहे. तर या पद्धतीने बघू शकतात. हात लावून बघायचा किंवा आपल्याला कळतं हे थोडंसं अजून कोरडं आहे, म्हणून यामध्ये अजून थोडा मी पाक घातलेला आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घेतलं. तर तयार केलेल्या पाकामधनं माझा एक 3-4 चमचे पाक उरला होता, तर तो मी साईडलाच ठेवला. एका वेळेला जास्त पाक घातला असता तर मिश्रण पातळ झालं असतं. तर छान एकजीव करून झाल्यानंतर मिश्रण हातात घेऊन बघायचं. अगदी सॉफ्ट मावा कसा असतो त्या पद्धतीचं असावं, किंवा लाडू वळून बघितला तर नरम असा लाडू वळला जातोय या पद्धतीचं मिश्रण असावं. तुम्हाला संपूर्ण पाक लागू शकतो किंवा मग थोडासा पाक उरू देखील शकतो. आता बघू शकतात माझा फक्त एक 2-3 चमचे पाक उरलेला आहे, तो मी साईडला ठेवते, तो वापरणार नाही. मिश्रणावर झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनटं मिश्रण छान मुरू देणार आहे, म्हणजे छान असा साखरेचा पाक मुरला जाईल आणि आपले लाडू मस्त तयार होतील. एक 15-20 मिनटं मिश्रण छान मुरलेलं आहे आणि असे आता आपण लाडू करून घेऊया. तर मिश्रण बघू शकतात मस्त मुरलंय, छान असं फुललेलं आहे आणि आधीपेक्षा थोडंसं कोरडं झालेलं आहे. याच पद्धतीचं मिश्रण आपल्याला लाडू करण्यासाठी हवं आहे. लगेच एकजीव करून घ्यायचे आणि झटपट लाडू वळून घ्यायचे. तर लाडू वळताना अजिबात त्रास होत नाही, हाताला चिकटत नाही किंवा मग याला तडा जात नाही. अगदी इझिली लहान मुलंसुद्धा वळू शकतात. इतक्या सोप्या पद्धतीने लाडू वळले जातात. झटपट लाडू वळून होतात आणि मस्त एकसारखे गोल गरगरीत लाडू वळून होतात. अजिबात हे लाडू रेलत नाही किंवा यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त होण्याची भीती राहत नाही, तूप जास्त होण्याची भीती राहत नाही आणि खाताना टाळ्याला अजिबात चिकटत नाही. अगदी रवाळ रवेदार हे लाडू होतात. गार्निशिंगसाठी छोटासा पिस्त्याचा किंवा बदामाचा काप लावायचा, नाही लावलं तरीही चालेल. सगळेच लाडू या पद्धतीने तयार करून घ्यायचे. 1 ते 1.5 तास यांना छान असे गार होऊ द्यायचे, सेट होऊ द्यायचे. त्यानंतर बघा तुमचे लाडू किती मस्त रवाळ लागतात. या पद्धतीने जर तुम्ही एकदा लाडू केले ना तर परत परत नक्कीच बनवा. आणि चुकून जर तुमचं मिश्रण पातळ झालं, तुमच्याकडनं पाक जास्त झाला, लाडू वळले जात नसेल तर काय करायचं, मिश्रण पसरट ताटामध्ये पसरून त्याला कोरड्या जागेवर किंवा जिथे हवा वगैरे येत नाहीये एक साईडला व्यवस्थित ठेवून द्यायचं.
एक 5 ते 6 तास ठेवलं की ते थोडंसं सुकलं जातं आणि त्याचे लाडू वळले जातात. मस्त असे गोल गरगरीत संपूर्ण लाडू वळून घेतले. अगदी सुबक, सुंदर, रेखीव एकसारखे लाडू झालेले आहे. अजिबात लाडू रेलला गेलेला नाही किंवा चपटा झालेला नाही. तर एकूण एक लाडू अगदी परफेक्ट झालेला आहे. या दिवाळीला तुम्हीही या पद्धतीने बेसनपुरीचे किंवा दामट्याचे लाडू नक्की ट्राय करा. एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते. अगदी इझिली तोडले जात आहे. अगदी रवाळ, मऊसूद, टेक्स्चर खूप परफेक्ट आहे. चवीला अप्रतिम लागतात. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत आजीबाबासुद्धा खाऊ शकतात, इतके चविष्ट. आणि प्रमाण अगदी परफेक्ट आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिलं आहे, म्हणून पहिल्याच प्रयत्नात देखील तुमचे लाडू छान होतील. तर लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा. अशाच खमंग, खुसखुशीत, पारंपरिक, रुचकर रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. हवाबंद डब्यामध्ये ठेवले की 1 ते 1.5 महिना हे लाडू छान टिकतात.